वन वर्ड फॉर मॅम. माझ्यासाठी तिला मी कायम बोलतो माय मून. कारण की मूनवर खूप जास्त माझं असं वेगळं प्रेम होतं. तर आता मी ते डेडिकेशन तिला देतो. मला कधी दोघांना रिअलाइज झालं. आम्हाला जरा खूप जास्तच आम्ही 10 वर्ष काढली रिअलायझेशन होण्यासाठी म्हणण्यापेक्षा मी आत्ताच या मे मध्ये लास्ट मे मध्ये मालवण फिरायला आलेली, मी आणि माझी फ्रेंड इथेच आलेलो आम्ही. इथेच आम्ही बसलेलो एका झाडाखाली सनसेट बघत, आणि तेव्हा पहिल्यांदा आम्ही आमच्यात विषय झाला की वाय शुडंट वी थिंक अबाउट इट की ऍक्च्युअल गेटिंग मॅरिड. आम्ही फ्रेंड्स होतो, पण तेव्हा तिथून स्टार्ट झालं की अरे वी शुड ऍक्च्युअली थिंक अबाउट गेटिंग मॅरिड. आणि आम्हाला ते जशी ती बोलली, आम्हाला अचानक तेव्हा त्या ट्रिप मध्ये रिअलाइज झालं की अरे आपल्यात खूप सिमिलॅरिटीज आहेत, आपला माइंडसेट खूप सिमिलर आहे. ती एक बेस्ट मेमरी आहे माझ्यासाठी. तो सनसेट जो होता तो माझ्यासाठी एक बेस्ट मेमरी, आमच्या दोघांसाठी ती खूप छान मेमरी. ओके. आणि फोटो एवढाच काढा. लग्नासाठी प्रपोजल ज्यावेळी आलं त्यावेळी तुमच्या मनात काय फिलिंग्स होत्या दोघांच्या? मुळात प्रपोजल म्हणजे आलंच नाही आमच्या केस मध्ये, ते म्युच्युअली घडत गेलं. पण पहिला विषय पिऊने काढलेला, कारण की माझ्या डोक्यात एवढ्यात नव्हतं. म्हणजे हा याचा कॉन्सेप्ट होता की हा लग्नच करणार नाहीये, त्यावेळेस शक्य नव्हतं. बट त्या ट्रिप नंतर असा माझा आणि माझी बेस्ट फ्रेंड आहे प्रगती, तिचं आमचं बोलणं चाललेलं की करू शकतो आपण विचार, का नाही. मग त्याला मी बोलले दीक्षांतला की आपण ठीक आहे चल विचार करून बघूया, आणि ते घडत गेलं ऑटोमॅटिकली. फ्लो मध्ये झालं. हर पल यूं मैं तकदी माहिंदे. त्याच्या उजव्या हाताला धरायचं नवरदेवांच्या, मांडवात घेऊन यायचं आहे तिथे. सुकून मिले तेरी सुन के आवाज. फॉरएव्हर म्हणजे तुमच्या दोघांसाठी असं काय मीन करते? सोबत असणं, नथिंग एल्स. म्हणजे एकमेकांसाठी असणं तेवढंच. म्हणजे बाकी काही नसलं तर चालेल, सोबत असलं की त्या सगळ्या गोष्टी आपोआप मॅनेज होतात.
मैं बह लूं, थाम तो लेंगे किनारों पे। मंगळसूत्र ते खूप जास्त प्रेशियस मोमेंट असेल. खूप आम्ही त्याच्यावर डिस्कशन करून बनवून हाँ इस दरिया के संग मैं बह लूं, थाम तो लेंगे किनारों पे। इस जहां को मैं ये कह दूं, है बस तू इरादों में। ही पण आमची खूप सुंदर मेमरी आहे. जेव्हा आम्हाला क्लिक झालं, आम्ही निवतीच्या किल्ल्यावर चौथीचा चंद्र बघत होतो आणि तेव्हा आम्ही एक सॉन्ग लावलेलं, 14वीं शब को कहा चांद कोई ढलता है, हे गाणं होतं. आणि तेव्हा आम्हाला असं फिलिंग्स थोड्या आल्या. तेव्हा आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो आणि तेव्हाच आम्हाला असं झालं, वाय नॉट. 14वीं शब को कहा चांद कोई ढलता है, 14वीं शब को कहा चांद कोई ढलता है, 14वीं शब को कहा चांद कोई ढलता है.